नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण कंबाईन प्री 2024 जी होणारी कंबाईन आहे याबद्दल तुमच्याशी डिस्कस करण्यासाठी मी आलेला आहे की कंबाईनला नेमकं काय केलं पाहिजे. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की सर कंबाईन कधी होईल? होईल ऑगस्टमध्ये होईल, जुलैला होईल, काय होईल ते होईल. जनरली जुलैला खूप पाऊस असतो म्हणून ऑगस्टला होऊ शकते. मी तुम्हाला पूर्वी सांगितलंय की कधी होईल हे सांगता येत नाही, पण एक लक्षात ठेवा, अभ्यास करणं हे सोडू नका. जी विद्यार्थी बघा विचारत बसतात की सर कधी परीक्षा होईल, काय ऍड किती येईल, याच्या पाठीमागे लागू नका. सध्या आमच्या याच्यात हे उभं राहिलेले आहेत, त्याच्यात ते उभं राहिलेले आहे, पेपरमध्ये अशी बातमी आली, याला असं म्हणला, त्यानं तसं म्हणला. ह्या गोष्टी थोडस ठीक आहे की तुम्ही सुजाण नागरिक आहात, ओके, सुजाण नागरिक असणं चांगली गोष्ट आहे, पण अरे यामध्ये जास्त वेळ घालू नका आणि आपल्या अभ्यासावर फोकस करा. आणि अभ्यासावर फोकस केल्याशिवाय तुमचं काय होणार नाही रे, तुम्ही पास होणार नाहीत. ओके, तर आता या कंबाईन प्री 24 साठी नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला रिझल्ट येईल. काय केलं पाहिजे? IPL बघितलं पाहिजे, कोणतीच मॅच सोडली नाही पाहिजे, पेपरमध्ये जी बातमी आली ते सगळ्या बातम्या इलेक्शनच्या वाचल्या पाहिजे, बरोबर का? असं काही करू नका. आली काय काय ते आता बरेच पोरं सर ते काय असते होते ड्रीम 11 काय ते तसलं काहीतरी, कशाला नादी लागताय? अरे आपल्या आता काय कोणते दिवस आहेत? अभ्यासाचे दिवस आहेत, आपलं कुठंतरी काहीतरी घडायचंय, म्हणून या अशा काही गोष्टींच्या नादी लागू नका. आणि जर खरंच तुम्हाला 24 मध्ये रिझल्ट मध्ये दिसायचं असेल तर मी सांगतोय त्या टिप्स पाळल्या पाहिजे. सर मग काय वाचू सर, माझ्याकडे हे पुस्तक आहे, ते पुस्तक आहे. अरे भांडवल वाढू नको रे बाबा. बघा बिझनेसमध्ये पण काय सांगतात रे, कमी भांडवलावर उत्पन्न जास्त कर. काय कमी भांडवल इन्व्हेस्ट कर म्हणजे काय, धोका कमी असतो, भयंकर रिस्क घेते आणि मग अडकून पडते. मग ते कसं झालं, म्हणून सांगतोय भांडवल वाढू नका म्हणजे पुस्तकं जास्त वाढू नका. मिनिमम मटेरियल ठेवा, मॅक्सिमम रिव्हिजन करा, तरच रिझल्ट येतो. मग मिनिमम मटेरियल म्हणजे काय सर, आपले कोणते विषय आहेत, आपल्याला काय विचारलं जातंय आणि कोणत्या टॉपिकवर विचारलं जातंय, यापूर्वी प्रत्येक विषयाचं मी तुम्हाला मायक्रो अनालिसिस टाकलेलं आहे आणि ते सगळे व्हिडिओ बघा. आणि आताच्या परिस्थितीमध्ये सर माझा हे रिझल्ट लागलेला नाही, माझा तो झालेला नाही, माझा हे राहिलेला आहे, ठीक आहे, तो रिझल्ट लागेल, त्या गोष्टी आहेत, ती व्यवस्था आहे, ओके. पण मला काय वाटतंय, सध्याची जी गोष्ट आहे की काय जी काय ऍड येत नाही, ऍड लवकरच येईल. आणि असं इतिहास आहे पूर्वी की 2014 ला ऍड मोठी होती, 2019 ला ऍड मोठी होती आणि 2023 लाही मोठी ऍड असेल असे अपेक्षा करूया. ज्या वर्षी इलेक्शन असतात त्या वर्षी ऍड जनरली मोठी असते, ओके. म्हणून लक्षात घ्या, जर ऍड खूप मोठी बी आली आणि ऍड येईपर्यंत उगाच चर्चा करत बसते, अभ्यास काहीच करायचं नाही. मी एका पोराला फोन लावला, म्हणलं कसा अभ्यास चालू आहे? सर सध्या अभ्यास काही होत नाही बरं का, सध्या फक्त ना परीक्षा कधी होईल याचीच वाट बघतोय, डेट आल्यानंतर बघू सर, आता सध्या काय मी अभ्यास करत नाही. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे की डेट आल्यानंतर मी इझी काढू शकतो. हे कॉन्फिडन्स काही कामाचं नाही मित्रांनो. जो पहिला येतो ना त्यालाही विचारलात, त्या विद्यार्थ्याला विचारलात की अरे भाऊ तू पास होशील का, तरी त्याला कॉन्फिडन्स नसते पास व्हायचं, पहिल्या याचं लांबच राहिलं. ही MPSC आहे मित्रांनो, एवढं याला लाईटली घेऊ नका. प्रामाणिक अभ्यास करा, दररोज किमान 8 ते 10 तास अभ्यास केलं पाहिजे. ज्यांनी खरंच जर समजा कोणी हाऊस वाईफ असेल किंवा कोणी जॉब करत असतील तर त्यांनी किमान 4 ते 5 तास अभ्यास केला पाहिजे, ओके. मग त्या अभ्यासाचं टाइम टेबल काय असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीवर डिस्कस करणार आहे मी. टाइम टेबल काय असलं पाहिजे, पुस्तकं कोणती वापरली पाहिजे जेणेकरून आपला रिझल्ट लवकर येईल, जास्तीत जास्त मार्क येतील, सिली मिस्टेक होणार नाहीत. मटेरियल जास्त वापरलं तर काही नाही, मटेरियल जास्त वापरलं तर काय म्हणजे फायदा होतो, पण ते लक्षात राहिलं तर. समजा मी एका विषयाला मी इतिहासा विषयाला 4 पुस्तकं वापरतोय, पॉलिटीला मी 2 3 वापरतोय आणि काय 500 600 पेजेसचे मी पुस्तकं वापरतोय. मी म्हणत नाही वापरलंच पाहिजे, वापरलं नाही असं वापरलं पाहिजे, एकदा वाचलं पाहिजे. पण त्यानंतर आपली कंबाईन आहे आणि कंबाईनला किती कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत दाखवा बरं. मी तुम्हाला विचारतो डायरेक्टली, चला 80% प्रश्न हे फॅक्च्युअल आहेत, काढून बघा. मी म्हणत नाही की कन्सेप्ट क्लिअर असू नये, ते फॅक्च्युअल क्वेश्चन देखील कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय जमणार नाहीत, पण कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. पण कन्सेप्ट कशातून कव्हर होतात रे, जे काय स्टेट बोर्ड आहेत त्यातून कव्हर होतात. मग एखादी बॅच केलीच पाहिजे का, असं काही बंधन नाही.
अरे कंबाईन ही जास्तीत जास्त कार्य मेमरी बेस्ड क्वेश्चन असतात, लक्षात ठेवण्यास संबंधित. बघा तुम्ही काढून बघा मागच्या वर्षीचे तुम्ही इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन काढून बघा. 5 तुम्हाला योजनेवर प्रश्न आलेत. काय विचारलेले? डेट विचारलेत किंवा मग काय उद्देश विचारलेला आहे किंवा कोणती योजना कशापासून मर्ज झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ते काय कन्सेप्ट आहेत का रे? दारिद्र्यावरला प्रश्न काय आहे? दारिद्र्याचं काय? रंगराजन पॅनलनुसार काय रे एमपीसी मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर विचारलंय. कुणाचं? सॉरी, तेंडुलकर यांचं 1000 रुपये आणि 816 रुपये. मग हे विचारलेलं देत काय रे? फॅक्च्युअल आहे, फॅक्ट आहे, ते माहितीच पाहिजेत. मग तरी पण आम्ही 12 वित्त आयोगाचं काय पर्सेंटेज विचारलंय आपत्ती, राष्ट्रीय आपत्तीमध्ये 75-25. म्हणजे कुठे आहेत कन्सेप्ट? म्हणजे कन्सेप्ट एक असतात थोडेफार. म्हणजे मला म्हणायचं नाही की अरे मग चला काय करू सर, की सर क्लास केल्याशिवाय होतच नाही, असं नाही. क्लास केला पाहिजे. जर समजा ज्याला 4 वर्ष लागतात, समजा 1.5 वर्षामध्ये काय वेळ कळतो की आपण उगाच कुठलाही फटकत जाण्यापेक्षा आपण काय करतो रे, रस्ता विचारतो, कुठल्या रस्त्याने जावं लागलो सर, हे मला काय या गायकवाडच्या याच्याकडे बंगल्याकडे जायचंय, कोणीकडून रस्ता आहे मध्ये सांगते, हे बघ इथून सरळ जा, लेफ्ट जा, राईट मार, पुन्हा लेफ्ट मार, पुन्हा राईट मार, आणि ते लेफ्ट राईट मध्ये अजून रस्ता चुकते, बरोबर ना? मग ते मी तर सरळ सांगतोय का रे, इथून एक सरळ गायकवाडांच्या घरापर्यंत हा पोहोचून देईल तुम्हाला, माणूस देतोय, बरोबर? लक्षात येते का मला काय म्हणायचं? मग तुम्हाला जी काय पुस्तकं वापरायची ती कुठली वापरली पाहिजे? आणि पहिली गोष्ट मनामध्ये काय ठेवा रे, आतापासून अभ्यास ठेवा. मग अभ्यास करताना फक्त अभ्यासच केलं पाहिजे का? प्रश्न पण वाचले पाहिजे. मी अगदी तुम्हाला अगदी व्यवस्थित स्ट्रॅटेजी देतो, जेणेकरून तुमचा कुठलाही विषय मिस झाला नाही पाहिजे. आणि जर या स्ट्रॅटेजीला फॉलो केलात निश्चिंत यश मिळते. आता उगाच काय रे दिवसभर काय करायचं बघा. ते मला आता एक बरेच असे म्हणजे आता आपली बी इथं मला माझे रील्स वगैरे टाकतात की ते 1 मिनिटाचे, बरोबर ना सर? 1 मिनिटाचे रील्स वगैरे बरेच फिरतात. मला सगळं 1 मिनिटात काय कळतं रे एमपीएससी? मी तुम्हाला स्पष्ट विचारतो, कुठली कन्सेप्ट 1 मिनिटात कळेल, कुठली फॅक्ट कळेल? अरे त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आहेत, कोणी पण असो, आता आमची टाकली असतील समजा लोकसभेची, कुणाची असो, ती काय ॲडव्हर्टाइजमेंटसाठी असते त्यांच्या. ती 1 मिनिटाची रील, ती 30 सेकंदाची रील, त्यावरून आपला काही कळत नाही, मग रील्सच बघत बसतो. काय ते वेळ आपला जातोय. मी एवढं तळमळीनं सांगतोय, बरेच जण म्हणतात अरे हे असंच बोलतोय बरं का. अरे मला काही कोणाचं देणं घेणं नाही, मला फक्त कोणाचं देणं घेणं आहे या ग्रामीण भागातल्या आणि खरे आपली तमाम गरिबांची जी लेकरं ती एमपीएससी करायला आलेली आहेत, त्यांचा वेळ वाया जाऊ नये हा मनापासून केलेला विचार आहे. आणि त्यासाठी मी या ठिकाणी सांगायला आलेला आहे. म्हणून करताना अभ्यास एक लक्षात ठेवा, डोक्यामध्ये ठेवा की मला यावर्षी पास व्हायचं आहे. माझे आई वडील जे काही शेतामध्ये मेहनत करतायत किंवा काही शहरामध्ये माझी आई भाजीपाला विकते. एक मुलगा मला परवा सांगितलं की सर वरून पाऊस पडतोय, पाऊस पडताना अवकाळी पाऊस झालेला आहे आणि वर घर काय रे, वर काय घरावर जी काय हे आहे टीन आहे, ती काय टीनला अशी होल पडलेली आहे, घरात सगळं पाणी जमा झालेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये तो अभ्यास करतोय. परवाच मला तरी फोटो वगैरे पाठवले. अशा सिच्युएशन मध्ये तो अभ्यास करतोय. सर म्हणला मी, सर मला तुम्ही काही विचारा सर, मी तुमचं काय जे काय तुम्ही पॉवर्टी शिकवलात तर मला काही विचारा की मला हे एक्सपोज काही विचारा. हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. हा कॉन्फिडन्स कधी येतो बघा, गरिबाचीच लेकरं का शिकतात तरी? कारण त्यांना जाणीव असते गरिबीची, ह्या गरिबीतून मला बाहेर पडायचं आहे. त्यांची काय रे सर्वसाधारण परिस्थिती असते, ते म्हणते की जाऊ दे पैसे येतात ना घरी, खायचं आराम राहायचं. अरे आपल्याला चांगली गोष्ट आहे, पुण्यात राहण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी पाठवलेलं आहे. पुण्यात राहण्यासाठी आपल्याला पाठवलंय. आज आपला महिना 10,000 12,000 रुपये घरची देत आहेत, 8,000 रुपये देत आहेत महिन्यासाठी खर्च भागवण्यासाठी, वेळ देत आहेत. मग आपला कसा सदुपयोग करायचा? परीक्षा आल्यानंतरच अभ्यास करायला आपलं काय म्हणजे असं काय कोणतं विशेष काय आहे का? करा ना अभ्यास. आता सर्व गरमी आहे बरं का, होतच नाही अभ्यास, लय झोप येते बरं का आता सध्या. आणि मग खाणं कमी कर. दुपारी मेसला असं खाते दाबून 12-1 ला गेला ना मोकार हाणत ते. खाऊ नको असं म्हणत नाही, ते खाते. खाऊन वरून काय करते? ताक मारते, ताक पिते. ताक पिऊन झाला येथे लायब्ररीमध्ये पेपर वाचल्यासारखं करते, झोपते, 4-5 वाजता झोपते. मी म्हणत नाही झोपू नका, अर्धा तास 1 तास तुम्हाला काय दुपारी आराम करायचं करा, बिनधास्त करा. पण जी सायकल ज्या पद्धतीची मी बोलतोय, मी कोणाबद्दल बोलतोय? जी गैरादी आहेत,
ज्यांना सिरियसनेस नाही यांच्याबद्दल बोलतोय. सिरियस राहा आणि सिरियस राहून जर अभ्यास केला तरच या परीक्षेमध्ये यश मिळते. आणि काही पोरं काय रे सकाळी 7 ते संध्याकाळी 11. मी अनेक वेळेस हे बोललोय की ही जी काय स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करू नका. तुमचं काय टाइम आहे? मला 7ला उठल्यानंतर अभ्यास होतो, 7 वाजता उठ. ज्याला 4ला सकाळी उठून अभ्यास होतो त्यांना सकाळी 4ला उठ. जे ग्रामीण भागामध्ये आता आहे, ज्यांनी लायब्ररी लावू शकत नाहीत, जे एसी मध्ये बसून अभ्यास करू शकत नाहीत, खरंच नक्कीच टेम्परेचर वाढलेलं आहे, अशा व्यक्तींनी मी मागं पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे की या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातली जी विद्यार्थी अगदी त्यांची घरं पत्राची आहेत, ज्यांना पत्राच्या घरात बसून बघा. तुम्ही ग्रामीण भागात जा, चंद्रपूर सारख्या भागामध्ये जा आणि ग्रामीण भागामध्ये कळेल तुम्हाला काय गरमी आहे. आणि तिथं बसून ते अभ्यास करतात. मग या विद्यार्थ्यांनी नक्कीच सकाळी 4ला उठून अभ्यास करा, आपली सवय तोडा. ओके, सकाळी अभ्यास करा, याचा फायदा होतो. सकाळी 4ला उठलात 10 पर्यंत दिवसभराचा अभ्यास होतो. नंतर वडील जरी सांगितले चल बाबा ये म्हैस घेऊन जा, थोडं तिला बांधून ये, पाणी पाजून ये, हे घेऊन ये, करता येते. हे बघा, काम करणं वाईट नाही. जेवढी बघा जी पोरं मोबाईलमध्ये 2-2, 4-4 तास घालतात त्यापेक्षा 2 तास तुम्ही आई वडिलाला कोणाला आपल्या घराची मदत करा, कामाची मदत करा. निश्चित त्यातून एनर्जी मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, अजून मेहनत करण्याची एनर्जी मिळते. जेव्हा आई वडील ज्या लेवलला या वयामध्ये मेहनत करतात त्यांच्याकडे आपण बघतो की अरे हे माझ्यासाठी एवढं काम करतायत, तर मला या क्षेत्रामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि यांच्या हातचा जो काय कोयता असेल, काही असेल, यांच्या हातामध्ये जे काय आहे, यांच्या हातातलं नांगर असेल, आपण आता जर मला नांगरच्या जागी जर मला ट्रॅक्टर घ्यायचा असेल, बरोबर, नांगर बंद करून ट्रॅक्टर आणायचा असेल तर पैसा लागतो का नाही? मला हे करायचं असेल, शेतीत बदल करायचा असेल किंवा माझ्या घरची परिस्थिती बदलायची असेल, समाजाची परिस्थिती बदलवायची असेल, माझा गाव सुधारायचा असेल, माझा समाज सुधारायचा असेल, त्यातूनच माझा महाराष्ट्र सुधारायचा असेल, तर पहिलं मी सुधारणं गरजेचं आहे, मला काहीतरी बनणं गरजेचं आहे. हा जर मनात ठेवला तरच आणि तरच यश अपेक्षित आहे, तर अन्यथा नाही. मी आता तुम्हाला डिरेक्टली कंबाईनवर बोलतो. काय वापरलं पाहिजे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. या परीक्षेसाठी जे काही तुम्हाला विषय सांगतोय बघा, तर प्री आणि मेन्सचा अभ्यास केला पाहिजे का? पहिले मी सांगतोय बघा, प्री बद्दल बोलतोय, प्री आणि मेन्स. आता प्री आणि मेन्स बद्दल, प्री साठी काय काय विषय आहे? तो पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, ओके, आणि काय रे मॅथ आणि रिझनिंग आहे, आणि करंट आहे. ओके, मी म्हणतोय बघा, पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय की काय रे हे विषय जे आहे, पॉलिटीला 15 प्रश्न येतात, हिस्ट्रीला 10 प्रश्न येतात, जॉग्राफीला 10 प्रश्न येतात, इकॉनॉमिक्सला 15 प्रश्न येत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार इथं 15 प्रश्न येत आहेत. ओके, इथं 20 प्रश्न येत आहेत जसं मागच्या वर्षीनुसार, आणि इथं 15 प्रश्न येतात, बरोबर. आणि मेन्स केलं पाहिजे का बोलतो मी यावर पण. ओके, आणि केलं पाहिजे. कधीपर्यंत? डेट येईपर्यंत. काय डेट असेल, काय तुमची ऍड येईपर्यंत. ऍड काय लवकर यायची गॅरंटी नाही, तोपर्यंत तुमचं होऊन जाईल. किमान नाही म्हणलं तरी इंग्लिशची व्होकॅब्युलरी होऊन जाईल, मराठी नंतर पण होऊ शकतं पण इंग्रजी होणार नाही. ओके, त्या ठिकाणी बोलूया आपण. बघा, तर 15 प्रश्न जे येणार आहेत, 15 प्रश्न लक्षात घ्या. तर या 15 पैकी आपण 13, 14, कधी कधी 15 पैकी 15 येऊ शकतात. मी म्हणतो इथं 14 तरी बरोबर आले पाहिजे. हिस्ट्रीमध्ये मी म्हणत नाही 5 ते 7 बरोबर येऊ द्या, त्यासाठी काय केलं पाहिजे पण ते पण सांगतो. जॉग्राफीमध्ये 10 पैकी 7 ते 8 क्वेश्चन बरोबर येतीलच. निगेटिव्ह झोन म्हणतो. इकॉनॉमिक्सला 12 ते 13 प्रश्न बरोबर येतात रे, 12 येऊ द्या. आणि सायन्स मध्ये मी म्हणत नाही ज्याचं सायन्स लय वीक आहे, मी सायन्सचा स्टुडंट आहे बरं का, तुम्ही राज्यामध्ये पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला पण विचारा, त्यांना विचारा, आपले जे काय राज्यात भूषण सर पहिले आलेले आहेत त्यांना विचारा की सायन्सचं त्यांना याच्या अगोदर किती मार्क आलेले आहेत. ओके, असं काही नसतं, ते पण सायन्सचे स्टुडंट आहेत. पण मला समजा मी जर म्हणलं की मी सायन्सचा स्टुडंट आहे, मला मार्क येतील, फॉर्म मध्ये येऊ नका, एमपीएससी आहे. बरोबर ना रे, आर्ट असो सायन्स असो ते जाग्यावर आणते, एमपीएससी सगळ्याला जाग्यावर आणते भाऊ, हे लक्षात घे. पण आता इथं 15 पैकी काय केलं पाहिजे रे, इथं तुम्हाला अपेक्षाच ठेवायची 5 ते 7 प्रश्न बरोबर आले तरी बस झाले. मी तर म्हणतोय का रे 7 आले खूप छान स्कोर झाला. आणि मॅथ आणि रिझनिंग आपल्या हातात आहे मित्रांनो, इथं प्रॅक्टिस कराच, किती विकास हो, वेळ आहे, दररोज वेळ दे, आणि इथं मात्र 15 प्रश्न मिनिमम बरोबर आलेच पाहिजे, त्याशिवाय स्कोर येणारच नाही, हे लक्षात घे. आणि करंटला किती केलात बघा, करंटला कोणाकोणाला येतो स्कोर, कोणाला येत नाही, ज्याने केलंय नाही केलंय. करंटला आपल्याला कमीत कमी 6 ते 7 प्रश्न बरोबर आले पाहिजे. आपल्याला 15 नसेल, मला 10 प्रश्न असं येऊ दे, चांगली गोष्ट आहे ना. मी एक तुम्हाला मिनिमम सांगतो,
एवढे मार्क आलेच पाहिजे. इथं आपला 7च प्रश्न बरोबर आले, निगेटिव्ह जाऊन म्हणतोय. अरे बघा, अरे 7 आणि 7 14 झाले, आणि हे 15 प्रश्न, आणि हे 12 प्रश्न. ओके, आणि हे 7 आणि 7 हे समजा हे 5 धरा आणि हे 7 धरा, हे 12 प्रश्न. ओके, आणि हे 14 प्रश्न. किती झाले सांगा हो सर? किती झाले? 5 आणि 4 9, 10 11 12 13 14 15 16 17, 1 2 3 4 5 6 67 क्वेश्चन्स बरोबर येत आहेत निगेटिव्ह जाऊन. जर या मार्काने घेतलं तर आपण, म्हणजे मला या विषयामध्ये आणि इथं मला कमी पडायला जमत नाही का? कळालं का? इथं मी धरतोय रे फक्त 5च प्रश्न धरलीत, 5च. कुठं रे? हिस्ट्रीला. अजून ज्योग्राफीला 2 प्रश्न कमी होऊ द्या, सायन्सला अजून 1 प्रश्न कमी होऊ द्या. मी म्हणतो इथं 5च येऊ दे. 5 यातून 2 काढा, अजून 65 प्रश्न होतात. 5 येऊ दे इथं. अरे सॉरी, कुठं? सायन्सला 5च येऊ दे, आणि इथं 5 येऊ दे. 10 झाले. आपण जिथं 14 धरले 10 धर, 4 मार्क कमी कर, तरी 63 मार्क होतात. इथले 2 करणार तर 61 होतात. म्हणजे 60च्या वर स्कोर यायला काही लागत नाही. ज्या वेळेस तुम्ही इथं कमी पडणार नाहीत, हे 3 तुमचे खूप स्ट्रॉंग पाहिजे. जर हे 3 वीक असतील, सर माझं सायन्स लय वीक आहे बरं काय, अरे सगळ्याच वीक असतं, मला ते जमतच नाही काय बरं, खूप केलं मी, अमक्याचं पुस्तक वाचलं, टमक्याचं पुस्तक वाचलं, सगळं केलंय, पण मला कळतच नाही. अरे पहिलीपासून तू लक्ष दिला नाहीस, आता काय तुला डोंबलं कळणार आहे? म्हणत नाही तू काय करू नको, निश्चिंत कर. काय करा? सायन्सचा सगळ्यात उत्तम सोर्स काय रे? खरं बघितलं सायन्सचा सोर्स काय आहे? सायन्सचा सगळ्यात चांगला सोर्स आहे 7वी ते 10वीचं स्टेट बोर्ड करा. निश्चिंत तुम्हाला जर समजा करे सायन्सला 7 प्रश्न यायला तुम्हाला विचारा, मी तुम्हाला काढून दाखवतो. किमान 7 ते 8 प्रश्न या स्टेट बोर्ड मध्ये नसेल तर मला विचारा, येऊन कधी विचारा. मी तुम्हाला हे पण सांगतोय की 100% इथून सायन्स म्हणून 7वी ते 10वी मध्ये येतात. या विषयांसाठी काय केलं पाहिजे? पॉलिटी, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स. अरे जर आपल्याला इथं माहिती आहे की मला या विषयामध्ये मला कमी वेळ करायचा आहे, मॅथ रिझनिंगला मला वेळ वाढवायचा असेल, तिथं द्यायचं असेल, तर इथला सोर्स कमी करा. मग काय वापरा? मी पुन्हाही सांगतोय, या ठिकाणी केवळ बघा, एक तर आपल्या नोट्स वापरा किंवा मग कंबाईन बुक वापरा. मी तर म्हणते कंबाईन बुक पहिलं वापरा. काय रे, मला म्हणायचं नाही बाकी वाचू नका, कंबाईन बुक एवढ्या वेळेस रीड करा. हे कंबाईन बुक, हे कंबाईन बुक एवढा वेळेस रीड करा, एवढा वेळेस रीड करा. हे माझं आहे म्हणून सांगत नाही, मी लिहिलंय ते, आणि मला कॉन्फिडन्स आहे. तुम्ही राज्यात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला पण विचारा, भूषण सरांना विचारा, भूषण लांडगे आता 317 घेऊन जे पहिले आलेले त्यांना विचारा. ओके, हे जे आहे की आणि राज्यातला कोणता रे डेबी विद्यार्थी लागलेला आहे, असं कोणतं विद्यार्थी आहे रे? जनरली मी काय माझा मोठेपणा करत नाही, जी विद्यार्थी आहे हे 85% विद्यार्थी वाचतात. उगाच वाचली असते का रे बाबा? मी तुम्हाला मोठेपणा नाही सांगत, पण याच्यामध्ये तेवढं मेहनत घेतोय मी, जीव ओततोय त्यामध्ये, तर निश्चित यामध्ये काय रे, मग पॉलिटी, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स यासाठी बिनधास्त वापरा. आणि सायन्स साठी बाकी बघा, पॉलिटीसाठी कुठंच काही वाचायची गरज नाही, इकॉनॉमिक्सला कुठंच काही वाचायची गरज नाही. म्हणजे हे वाचून डायरेक्ट क्वेश्चन सोडवा, याच्या बाहेर काही येणार नाही. आलं तर ते कोणाला येणार नाही. असं वाटतंय का तुम्हाला याच्यात मी काय पॉलिटीला काय वापरलं नाही? रे पण ते 54 पुस्तकं पॉलिटीसाठी इथं यूज केलेले. मला काही सेंटेन्स कुठेच सापडणार नाहीत ती की कंबाईन मध्ये सापडतात. आता राज्यसभा मुख्यालय अरे मूलभूत कर्तव्य जे आहे, मूलभूत कर्तव्य आपली जी घटनेमध्ये दिलेली आहे ती वैश्विक घटनेच्या कुठल्याशी साम्य दाखवणारी आहे. प्रश्न आलाय बरोबर ना, 29.1 वैश्विक सर याच्यामधला तो देखील विचारलाय, तो बी आपल्या कंबाईन मध्ये एक नाही, काढून बघा. कंबाईन मध्ये तुम्हाला राज्यसेवा मुख्यचे किती प्रश्न सापडतात मला दाखवा तुम्ही. मॅक्सिमम क्वेश्चन सापडतील जे की एकमेव पुस्तकातून या. म्हणून सांगतोय बघा, पॉलिटी असेल की काय सांगतोय बघा पुन्हा एकदा, पॉलिटी, हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स, ओके, आणि सायन्स. मी सायन्सला रेश का मारलेले? कारण एवढ्या विषयासाठी काहीच वापरू नका दुसरं, एक कंबाईन बुक आणि सोबत काय हे का, तर याला जर एवढं सोबत ठेवला, मॅक्सिमम रिव्हिजन केला, हे काही विचारलं सर आता सर तुमच्या कंबाईन पुस्तक आणि 21 मधून काही येत आहे, मग त्यावेळेस तुम्ही जर एक्स्ट्रा वाचायचं म्हणलात ना, मग मी तुम्हाला सांगतो, आणि एक्स्ट्रा वाचायची त्यावेळेस गरजही पडणार नाही. आणि एवढं जर तुमचं परफेक्ट झालं असेल, निश्चित तुम्हाला 60+ मार्क येतात. मी तुम्हाला सांगतो का, कारण इथं मी कमी वेळ केलाय, फक्त एकच पुस्तक वापरतोय, तर माझे काय मॅक्सिमम रिव्हिजन होतील आणि मला काही विचारता येईल.
मला पॉलिटी मधला काही विचारता येईल, सांग बरं रे. आता बऱ्याच पोराला गेल्या वेळेचा प्रश्न आहे, कळालंच नाही काय रे, छोटे छोटे प्रश्नाची उत्तरं येत नाहीत. काय येत नाहीत? त्याला जर विचारलं सध्या की महाराष्ट्र तत्वे कुठल्या कलमामध्ये आहेत, सांग बरं. 36 ते 51 सर, 35 ते 51 आहेत वाटते सर, मला वाटते सर 36 ते 50 आहेत वाटते. कन्फ्युजन काय होते? छोट्या छोट्या गोष्टी. कारण मिनिमम रिव्हिजन मॅक्सिमम रिव्हिजन जर केला तरच रिझल्ट येतो. छोट्या छोट्या गोष्टी चुकतात. सांग बरं 11-12 मध्ये काय तेंडुलकर नुसार 11-12 मध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती आहे? तर 29.5%. 29.5%. अरे बाबा 21.9% आहे. 29.5% तर रंगराजननुसार आहे. सांग बरं दैनिक दरडोई मासिक उपभोग्य खर्च काय 11-12 नुसार रंगराजन यांचं किती आहे? 32 आणि 47 रुपये सर. मग आता तेच विचारलं तेंडुलकरचं किती आहे? का विचारणार नाही? जर रंगराजन यांचं विचारलंय 4 ते 5 वेळेस प्रश्न विचारलाय तर तेंडुलकर यांचं का विचारणार नाही? ते का माहित आहे का मग तुला? हे म्हणतात प्रश्नांची लिंक हे इथं दिलेलं आहे मुद्दाम, हे प्रॉपर करा. मग याचा वेळ जो आहे, जर मी पॉलिटीला किंवा हिस्ट्रीला मी भारतासाठी एक, महाराष्ट्रासाठी एक, भारताचं 500-600 पेजेसचं, महाराष्ट्राचं 500-600 पेजेसचं 1100-1200 पेज वाचून मी कधी लक्षात ठेवणार आहे आणि मला कधी प्रश्न बरोबर येणार आहेत? सेम तसंच इकॉनॉमिक्सला असेल, सेम तसंच पॉलिटीला असेल, हिस्ट्रीला असेल. म्हणून पहिले हे परफेक्ट करा आणि जर हे परफेक्ट झालं आणि वाटलं तर मग एक्स्ट्रा मटेरियल वाढवा. पण सध्या तरी हात लावू नका. वेळ मिळालाय, संधीचा फायदा घ्या मित्रांनो. मी तुम्हाला हे आवर्जून सांगतोय, रिझल्ट आणायचा असेल तर हे गमक चांगलं आहे. आणि याच्यासोबत एक टॉपिक यामधला वाचला, घटना निर्मिती, लगेच यावरले प्रश्न सोडवा. कसं टाइम टेबल द्यायचं मी देतो. ओके, याच्या बाहेर खरंच काय वाचू नका. मी इथं रेश मारण्याचं कारण आहे, सायन्स यामधला तर वाचाच, सोबत सायन्सला फक्त 7वी ते 10वी करा. ओके, त्याला भीती आहे सायन्सची. याचं जर मॅक्सिमम रिव्हिजन केला तर मात्र रिझल्ट येतो. मग का जर माझा यांचा विषयाचा वेळ कमी झाला तर मला निश्चित मॅथ रिझनिंगला वेळ मिळेल. माझं जरी मॅथ रिझनिंग वीक असेल तर मी त्या ठिकाणी तुम्ही 15 घ्या म्हणला सर, मी 20 पैकी 20 घेतलो. 20 पैकी 20 बऱ्याच जणांना आलेत सर, आपल्या विद्यार्थ्यांना पण आलेले आहेत. ओके, 19, 18, 17 पण बऱ्याच जण आलेले आहेत. तुमच्या मित्रांना पण आलेले आहेत जे काय फोन लावतात मला विद्यार्थी. ओके सर, मला 17 मार्क आहेत, 18 मार्क आहेत. म्हणून इथं मला 15 पेक्षा जास्त घ्यायचे असतील, म्हणजे हे जर मला मार्क जास्त घ्यायचे असतील, अलग लक्षात इथं. ओके, 20 पैकी इथं 15 धरलेत मी, इथं तुम्ही 15च्या वर जाऊ शकता जर इथला वेळ कमी केला. ओके, आणि बघा आणि 21,000 म्हणून प्रत्येक प्रश्न सोडवायचा. आणि 21,000 सर नवीन येणार आहे का? हे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे बरं का सर, बरोबर ना? 21,000चा तरी नवीन येणार आहे का? हो, निश्चित येणार आहे. पण राज्यसेवा मुख्यची आन्सर की आल्यानंतर जे 2023 मध्ये 23चा पेपर 24 मध्ये झाला, जानेवारी 24 मध्ये त्याची फायनल की आल्यानंतर हे मार्केटमध्ये येईल. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये येईल. ती जर उद्या आली आन्सर की, तर उद्या आली तर तिथून 5 दिवसामध्ये मार्केटमध्ये येईल. ओके, सगळं रेडी आहे, बरोबर? त्याच्यामुळं हे कधी पण येऊ शकते. बघा, तर एवढं करायचंय. आता लक्षात आलं. आणि करंटसाठी काय करू सर? करंटसाठी एक मासिक करा, सॉरी इयरबुक करा सध्या, जानेवारी 23 ते डिसेंबर 23 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 24 साठी. ओके, मासिक करा. ओके, तेवढंच करंटला करा. करंटला बाकी काही करत बसू नका. करंटला तेवढंच करा. करंटला तुम्ही लेक्चर घेणार आहात का? करंटला परीक्षेसमोर मी निश्चिंत घेणार आहे. युट्यूबला सगळ्यांना फ्री असतील, घेणार आहे. आणि शक्य तर यावर्षी दिलं तर सगळ्यांना काय रे करंटच्या, शक्य असेल तर, मी म्हणत नाही मला लोड खूप आहे, तर मी शक्य असेल तर नोट्स प्रोव्हाइड करतो तुम्हाला करंटच्या. ओके, फ्री ऑफ कॉस्ट तर प्रोव्हाइड केलं जाईल. आलं लक्षात? तर एवढंच करायचंय, याच्या बाहेर काही करू नका. आणि याचे कोणकोणते टॉपिक करायचे, कोणत्या टॉपिकला, सगळे टॉपिक वाचून घ्या कंबाईन मधले, पण कोणत्या टॉपिकला जास्त फोकस करायचं याचे मी युट्यूबला पूर्वीच व्हिडिओ टाकले, बरोबर? हे व्हिडिओ बघू शकता. डबल या ठिकाणी रिपिटेशन करत नाही. आता राहिलं बघ कोणत्या विषयाला फोकस जास्त करायचं, कारण जॉग्राफीचा मार्क कटलाच नाही पाहिजे. इथं मी 7 लिहिले पण 10 पैकी 10 बऱ्याच जण आलेले, इथं आले पाहिजे. जॉग्राफीला जर ज्याला वाटलं भारताच्या जॉग्राफीला अजून काय करू सर, तर 10वीचं ओल्ड जे जॉग्राफीचं पुस्तक आहे प्राकृतिक भूगोलाचं, ते एखादं वाचू शकता. ओके, आता मेन्सचं काय केलं पाहिजे? माझ्या मते मेन्सला बघा काय रे, हे सिलेबस ऍज इट इज. बघा इथं काय रे, पेपर 1 आणि पेपर 2 आहे. ओके, पेपर 1 ला काय रे, मराठी आहे आणि इथं इंग्लिश आहे, बरोबर? हे 50 प्रश्न आहेत आणि इथंही 50 प्रश्न आहेत. आता हे 50 प्रश्न आजही सर माझं मराठीलाही चांगलं आहे, मराठी सगळ्यांचं चांगलं असतं, बरोबर? आणि मेन्सला पण मराठी जनरली ते होऊन जाईल, करू शकते पोरग. ओके, पण इंग्लिश बऱ्याच जणांना जमत नाही. आता पेपर 2 जो आहे, पेपर 2 बद्दल मी बोलतो, तर पेपर 2 जो आहे ऍज इट इज हे सगळं इथं आहे.
काही पॉईंट सोडला तर मग किती रे 15 ते 16 प्रश्न सोडला बाकी सगळं इथलंच आहे. 15 ते 16 प्रश्न कोणते रे 4-5 2-3 प्रश्न कायद्याचे लॉचे कधी पण मेन्सला पण होऊन जाईल. एकदम सिंपल आहे ते. कुठला जो काय आपला माहिती अधिकार कायदा वगैरे असेल किंवा कम्प्युटरवर एका 2 प्रश्न असतील 2-3 प्रश्न पर्यावरणावर 2-3 प्रश्न असतील असे लई झाले 15 प्रश्न धरा मॅक्झिमम. स्टॅटिक्सवर काही प्रश्न असतात असे 15 प्रश्न म्हणजे 85 प्रश्न जे मेन्सचे आहेत ते प्री मेन्स सेम आहे. काही इकॉनॉमिक्सचे प्रश्न थोडे वेगळे असतील जसे की पायाभूत सुविधा वगैरे म्हणजे म्हणूनच 15 धरलेत मी 15-16 प्रश्न. तर 85 प्रश्न मेन्सचे म्हणजे पेपर 2 आताच करताय असं कन्सिडर करा. मग कंबाईन बुक होतं हो तुम्ही बघ ना आता मेन्सचा पेपर काढून बघ 5 नोव्हेंबरचा आणि खरे 17 डिसेंबरचा पेपर काढून बघा तुम्ही किती कंबाईन बुक मध्ये प्रश्न सापडतात मला सांगा तुम्ही. ओके म्हणून सांगतोय पेपर 1 जे आहे पेपर 1 मध्ये मराठी नाही आता केला तरी चालेल डेट येईपर्यंत इंग्लिश करायचं. ओके तर इंग्लिश बद्दल थोडंफार तुम्हाला व्होकॅब्युलरी केलं पाहिजे. निश्चित व्होकॅब्युलरी केला आता 50 प्रश्नापैकी 20 ते 22 किती येतात ते सर सांगतील इंग्लिश बद्दल. तर 1-2 मिनिटं तुम्हाला वेळ असेल तर प्लीज विद्यार्थ्यांना थोडं इंग्लिश बद्दल बोला. हॅलो तर शरद गायके सर यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. तर निश्चित सरांचं इंग्लिश खूप चांगलं आहे आणि बऱ्याच वर्षापासून सरना शिकवण्याचा अनुभव आहे. सर इंग्लिश बद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती राहिली पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क इंग्रजी बद्दल विद्यार्थ्याला आले पाहिजे आणि त्यांची जी व्होकॅब्युलरी बद्दलची भीती आहे ती पण दूर झाली पाहिजे. जे काय तुम्ही करू शकताय महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित कराल. माझ्या शब्दाला मान द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि हे तुमच्याकडं सुपूर्द करतो. बघा मित्रांनो जे येणारी एमपीएससी ची परीक्षा आहे त्याचं जे नोटिफिकेशन आहे जाहिरात येईपर्यंत तारीख येईपर्यंत किंवा नोटिफिकेशन येईपर्यंत आपण जे आहे इंग्लिशचा अभ्यास आता सुरू ठेवला पाहिजे जेणेकरून हा जो परीक्षेची नोटिफिकेशन येण्याच्या अगोदरचा पिरियड आहे जो तुमचा प्रॉबेबली वाया जात असेल किंवा मग तुमचं तिथं तयारी जी आहे ती होत नसेल तर तिकडे तुमची तयारी झाली पाहिजे. प्रिलिम्स आणि मेन्सची तयारी ज्या वेळेला तुम्ही एकत्र करता किंवा मेन्सच्या दृष्टीने अभ्यास करता त्यावेळेला प्रिलिम्स निघणं सोपं होऊन जातं आणि फक्त प्रिलिम्स काढणं हे आपलं एकमेव हेतू नाहीये. आपल्याला फायनल सिलेक्शन पाहिजे असेल तर मेन्स काढावं लागेल आणि त्यासाठी मेन्समध्ये खूप चांगला स्कोअर सुद्धा आपला असला पाहिजे. इंग्लिश बद्दल विशेषतः बोलायचं झालं तर 50 प्रश्नांपैकी मी साधारण 50 ते 60% वेटेज म्हणेल व्होकॅब्युलरीला आहे. ठीक आहे 60 खूप झालं 50 ते 55% जरी आहे ते व्होकॅब्युलरीला आहे. आपण जर व्होकॅब्युलरी मध्येच इडियम्स आणि फ्रेजेसला कन्सिडर केलं तर मग 60-65 पर्यंत ते जरूर जातं. इडियम्स आणि फ्रेजेसचंही बऱ्यापैकी वेटेज वाढलेलं आहे रिसेंट परीक्षांच्या माध्यमातून. मग व्होकॅब्युलरी मध्ये होतं असं की जसं की ग्रॅमर आहे उरलेला जो पार्ट आहे फॉर एक्झाम्पल 50 पैकी तुम्हाला जवळपास 13-14 प्रश्न जे आहे ते ग्रॅमरवरती प्युअरली ग्रॅमरवरती जरूर विचारले जातील. पण ग्रॅमरचे जे प्रश्न आहेत ना आपण म्हणू शकतो की टॉपिक समजला थोडेफार महत्वाचे कॉमनली यूज जे रूल्स आहेत ते जर तुम्ही पाहिले पाठ जरी केले तरी त्यावर आधारित प्रश्न आपल्याला इझिली टॅकल करता येतात. प्रॉब्लेम होतो व्होकॅब्युलरी मध्ये कारण की व्होकॅब्युलरी जे आहे खूप मोठा टॉपिक आहे आणि नेमकं कळत नाही आपल्याला की कशातून करायचं आणि कोणते शब्द महत्वाचे. परीक्षेच्या दृष्टीने तुमचे जे शब्द महत्वाचे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित माहिती असले पाहिजे. आता अर्थातच तुम्हाला माहिती तेव्हाच होतील ज्या वेळेला तुम्हाला कोणतरी सांगेल. तर व्होकॅब्युलरी मध्ये ना सगळ्यात महत्वाचं आहे आपलं पीवायक्यूज अनालिसिस. पीवायक्यू अनालिसिस का बरं जसं की आता काही आपल्या पेड बॅचेस जे आहेत तिकडे माझं लाईव्ह सेशन सुरू आहेत. फक्त व्होकॅब्युलरीचे मी सुरू केलेले आहेत. आठवड्यातून 1-2 दिवस घेतो रिव्हिजनच्या माध्यमातून. तर त्यामध्ये जसं की आपल्याला व्होकॅब्युलरीवरती वेगवेगळे टॉपिक्स आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे त्यानंतर कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत सिनोनिम्स अँटोनिम्स त्यानंतर
होमोफोन्स किंवा होमोनिम्स वगैरे आहेत, त्यानंतर स्पेलिंग एरर्स आहेत, हे सगळे आहेत आपले टॉपिक्स. आता जे रिव्हिजन सेशन्स मी घेतोय किंवा जे की पेड बॅचेसला वगैरे शिकवत असतो, त्यामध्ये टेक्निक तुमची ही असली पाहिजे की आपलं जे पुस्तक आहे PYQचं लोकसेवाचं, ज्यामध्ये मराठी इंग्लिशचे सर्व प्रश्न जे आहेत ते अनालाइज करून ठेवलेले आहेत, त्याच्यातला व्होकॅब्युलरीचा पार्ट बघायचा आणि प्रत्येक टॉपिक मध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत असतात ना PYQs, त्यामध्ये बघायचं की कोणते प्रश्न किंवा कोणत्या प्रश्नांमध्ये पर्याय म्हणून दिलेले जे काही शब्द आहेत, जी काही व्होकॅब्युलरी आहे ती कशा पद्धतीने रिपीट होते. प्रत्येक परीक्षेवाईज शब्दांचा रिपीट होण्याचा एक ट्रेंड असतो, तो ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे. जसं की 2010 ते 2012, 13, 14 पर्यंत काही शब्द होते जे रिपीट होत होते. त्यानंतरच्या काळामध्ये काही विशिष्ट शब्द रिपीट व्हायला लागले. काही वेळा असं होतं की 2-3 फेजेस मधले शब्द हे एकत्र मिक्स पद्धतीने रिपीट केले जातात. आता जो ग्रुप सीचा मेन्सचा पेपर झाला होता त्यामध्ये सुद्धा म्हणजे तो पेपर तर मी त्यावेळेला अनालाइज केला होता युट्यूबवरती, तेव्हाही सांगितलं होतं मला की आतापर्यंत मी पाहिलेल्या एमपीएससीच्या पेपर्स पैकी सगळ्यात चांगला पेपर काढण्याच्या दृष्टीने. ठीक आहे, तर हे जे सगळे शब्द आहेत, हे जे सगळे प्रश्न आहेत, तुम्ही ज्यावेळेला अनालाइज करताना त्यावेळेला रिपिटेशन बघा मित्रांनो, फार महत्वाचं आहे. म्हणजे रिपीटेड वर्ड्स असतात ते सगळ्यात अगोदर पाठच करून घ्यायचे. आणि पाठ करायचे म्हणल्यापेक्षा आता बऱ्याचशा लोकांना ती सवय असते घोकंपट्टी करायची. होऊ शकतं की तुम्हाला पाठ करण्याच्या ऐवजी शब्द हे शिकायला आवडत असेल. शब्द जर तुम्ही शिकले तर तुम्ही ऐन परीक्षेच्या तोंडावर तरी ऍटलिस्ट त्याला विसरणार नाही. ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, जी गोष्ट मी शिकलोय ती मी विसरत नाही, पण जी गोष्ट मी पाठ केलेली आहे, घोकंपट्टी केलेली आहे, ती मी प्रेशर आल्यानंतर जरूर विसरतो. मग हे जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, सिनोनिम्स आहेत, अँटोनिम्स आहेत, या सगळ्या शब्दांचा एक विशिष्ट साठा आहे ज्यावरच आधारित प्रश्न एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या बाहेरचं कुठलंही काहीही विचारलं जात नाही. त्यामध्ये एक महत्वाचा सोर्स सुद्धा मी तुम्हाला सांगेल, वर्ड पॉवर मेड इझी हे जे पुस्तक आहे नॉर्मन लेविस यांचं, ते सुद्धा तुम्ही सर्वांनी अवश्य केलं पाहिजे. ठीक आहे, तर त्याची सुद्धा एक महत्वाची जी काही काय म्हणतो रूपरेषा असेल किंवा त्याचे काही महत्वाचे जे सेशन्स आहेत, जवळपास अर्ध पुस्तक हे आपल्या ऑलरेडी पेड बॅच मध्ये जे आहे ना ते अनालाइज करून झालंय. आणि जे काही प्रश्न असतात ना, आता अचानक मी तुमच्या समोर आलोय, परंतु जर हे सेशन आपण थोडंसं प्लॅन करून जरी घेतलं असतं किंवा येणाऱ्या सेशन मध्ये तुम्ही बघा की मी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला PYQ अनालाइज करून घेत असतो, फॉर एक्झाम्पल वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, 150-200 प्रश्न विचारलेले, त्या 150-200 प्रश्नामध्ये विचारलेल्या प्रत्येक शब्दाचं मी तुम्हाला रूट दाखवू शकतो किंवा प्रत्येक शब्द जो आहे तो वर्ड पॉवरच्या कोणत्या सेशन मधून कोणत्या पान क्रमांकावरती तुम्हाला शिकायला मिळतो, एवढा सगळा डिटेल्ड रेफरन्स जो आहे तो मी तुम्हाला देत असतो. 2-3 गोष्टी महत्वाच्या व्होकॅब्युलरीसाठी तुम्ही काय करणार आहात. सगळ्यात पहिले PYQs अनालाइज करा. PYQs करत असताना जे रिपीट झालेले शब्द आहेत त्यांच्यावरती विशेष लक्ष द्या, त्यांना व्यवस्थित शिकून घ्या. आता या रिपीट झालेल्या शब्दांचा वर्ड पॉवर मध्ये जरूर रेफरन्स बघा. वर्ड पॉवरचा रेफरन्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा एकमेव असा सोर्स आहे जो की खूप रिलायबल आहे, त्यावरती तुम्ही अगदी अवलंबून राहू शकता. तुम्ही वर्ड पॉवरला व्यवस्थित एक वेळेस जरी केलं तरी तुम्हाला एमपीएससीच्या फॉर एक्झाम्पल जर 15 प्रश्न फक्त व्होकॅब्युलरीवर विचारले जात असतील तर कमीत कमी 11 प्रश्न फक्त वर्ड पॉवर मधूनच विचारलेले असणार. एवढं तुम्ही लक्षात ठेवू शकता. या 2 गोष्टींचं कोलॅबोरेशन जे ते व्यवस्थित तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मी हाही विचार करतोय की येणाऱ्या 10 मे पासून जे आहे आपण व्होकॅब्युलरीची फक्त व्होकॅब्युलरीसाठी ना एक वेगळी सिरीज सुरू करूया किंवा एक वेगळी जी आहे बॅच सुरू करूया, ज्यामधून आपण फॉर एक्झाम्पल 10 मे
ते 25 मे या पिरियड मध्ये व्होकॅब्युलरी जी आहे ती पूर्ण जे काही PYQs आहेत ते सगळे अनालाइज करू शकतो आणि त्या PYQs ना अनालाइज केल्यानंतर त्या PYQs मधले कोणते प्रश्न, मी सेशन घेत असताना हेही सांगत असतो, फॉर एक्झाम्पल एक हा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे, तर ह्या प्रश्नाला जर हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत असेल तर त्याला स्टार मार्क करून टाकतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की हा जो प्रश्न आहे तो आपल्याला कोणत्याही हालतमध्ये व्यवस्थितपणे समजूनच घ्यायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेसाठी तो रिपीट होण्याचे चान्सेस आहेत, आणि जर झालाच तर आपले तिथं मार्क्स जायला नको. सोबतच फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न असेल तर बऱ्याच वेळा असंही होतं की त्याच्यामध्ये दिलेले जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांपैकी एक दोन जे पर्याय असतात किंवा एक दोन जे शब्द असतात ना ते निश्चित रिपीट झालेले असतात. पण ते रिपीट होणारे शब्द कुठले हे आपल्याला जरूर माहिती असलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त काही शब्दांची लिस्ट आहे जी सुद्धा मी तुम्हाला देऊन आणि समजावून सुद्धा सांगणार आहे की हे शब्द तयार कसे झाले, त्यांना लक्षात कसं ठेवायचं, आणि ज्या रूट्स पासून हे शब्द तयार झालेत त्याच रूट्स पासून या शब्दांच्या व्यतिरिक्त आणखी असे कोणते शब्द तयार झाले जे MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, तर बेसिकली तुम्ही जर सेल्फ स्टडी करणार असाल तर ह्या गोष्टी तुम्ही दोन आवर्जून केल्या पाहिजे. PYQचं व्यवस्थित अनालिसिस, रिपिटेशन्स बघितले पाहिजे आणि वर्ड पॉवरचं जे पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. आता मी ह्या दोन्ही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी, त्यामुळे मला माहिती आहे की वर्ड पॉवरच्या कोणत्या सेशनच्या कोणत्या पेजवरून MPSCच्या कोणत्या प्रश्नातला कोणता शब्द हा विचारलेला आहे. ठीक आहे, तर असो हरकत नाही. तर इथं जे आहे या दोन गोष्टींचं तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर हे जरूर करा, आवर्जून करा. आणि जर लेक्चर बघणार असाल तर मग ती जबाबदारी जी ती माझ्यावरती राहील. त्यामध्ये तुम्हाला काही फक्त अटेंड करून व्यवस्थित लक्ष देऊन सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आवश्यक करणं एवढंच अपेक्षित राहील. ठीक आहे, चला तर येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने जे आहे तयारीला लागा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सरजी. तुम्ही जे काय इंग्लिशच्या व्होकॅब्युलरी बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर 10 ते 25 मे म्हणताय, तर मी सरांना रिक्वेस्ट करतोय की 10 ते 30 मे पर्यंत बॅच ठेवा, जेणेकरून या तुमच्या जवळजवळ 20 दिवसामध्ये विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी जी आहे ती कव्हर करून घ्या, जेणेकरून त्याचा टाइम पिरियड मात्र पोरांचा मेन्सपर्यंत त्याला वेळ द्या. ओके, म्हणजे पोरं पुन्हा पुन्हा ते बघतील. आणि जी काही फीस आहे, जी बाहेर जी 4-4, 5-6 हजार ठेवलेली जाते किंवा दोन्ही मिळून किंवा 250 रुपये व्होकॅब्युलरीसाठी ठेवलेली जाते, मी म्हणतोय की मिनिमम विद्यार्थ्यांना फीस द्या, जेणेकरून 400-500 रुपयामध्ये ते झालं पाहिजे. ओके, तर या गोष्टी ते तुम्ही लवकरात लवकर पब्लिश करा. कारण माझा आणि ह्या काय ठेवलं पाहिजे, मी कुठेही जे काय आपल्याकडं शिक्षक येत आहेत, मी जसा शिक्षक आहे सगळ्यांना तसं स्वतंत्र आहे. इथं कुठल्याही याला की मी ठरवतो त्यानुसार प्राईज असते असं तर ते लगेच समजतात पोरं. सर सांगतो मी असं तसंच म्हणणार ना, असं असणार, तसं नाही. त्यांनी स्वतः शिकवत आहेत, त्यांना काय अपेक्षित आहे ते त्यांनी ठरवावं, मी नाही. ओके सर, ते तुम्ही ठरवू शकता. चला तर बघा आता आपण कुठपर्यंत आलेलं आहे. तर कंबाईनचं बघा, या एवढं तुम्हाला प्रीसाठी करायचं आहे. आता आपण काय वाचावं सांगितलेलं आहे. आता डायरेक्टली आपण टाइम टेबल कडे येऊ. टाइम टेबल जे काय आहे, 10 तासाचा जर वेळ मिळत असेल मला तर रोज, मी तुम्हाला याच्या पूर्वी पण अनेक वेळेस सांगितलेलं आहे की मिनिमम 8 ते 10 तास प्रत्येकाने बसा. या 10 तासामध्ये मी काय केलं पाहिजे, मी 4-4 तासाचे सेशन केले पाहिजे. किती रे, कित्येक वेळेस सांगितलंय बघा. हे जर ज्यांनी फॉलो केलंय ती पोस्ट मिळून बाहेर पडली पण. ओके, 4-4 तासात सेशन केलं पाहिजे. मॉर्निंग किंवा मग आता सकाळ सेशन, दुपार सेशन आणि हे इव्हिनिंगचं सेशन असं पकडा. तर या 4 तासामध्ये काय केलं पाहिजे, महत्वाचं आहे. या पहिल्या 4 तासामध्ये बघा एक विषय ठेवला पाहिजे कोणताही. समजा मी इथं पॉलिटी ठेवला असेल, सोपा विषय असेल तर सोबत मी याच्या इकॉनॉमिक्स ठेवेल. ज्याला हिस्ट्री अवघड जात असेल, हिस्ट्री सोबत मी काय ठेवेल, जॉग्राफी ठेवेल. ओके, 4-4 तास, हे 4 तास, हे 4 तास. आणि इथं मात्र मॅथ आणि रिझनिंग, एक दिवस मॅथ रिझनिंग, एक दिवस करंट, ही सायकल चालूच ठेवायची. ओके,
तर ह्या सायकलला बंद करायचं नाही. पण या 4 तासामध्ये काय केलं पाहिजे बघा, या 4 तासामध्ये 2.5 ते 3 तास काय केलं पाहिजे रे, वाचन केलं पाहिजे. ठीक आहे, आपण कंबाईन बुक मध्ये तुम्हाला करायला सांगितलं बरोबर. 2.5 ते 3 तास म्हणजे या 4 तासापैकी. आणि बघा 1 ते 1.5 तास, आता ते वेळेनुसार होईल, 1 ते 1.5 तास तुम्हाला 21,000 मधनं प्रश्न सोडवायचे. इथं पण सेम तसंच. ओके, म्हणजे पॉलिटी अरे इकॉनॉमिक्स, मी जर पॉलिटी समजा सोमवार मंगळवार बुधवार ठेवलं, तर गुरुवार शुक्रवार शनिवार हिस्ट्री आणि जिओग्राफी ठेवेल. मग सायन्स कधी सर, तर बघा संडे जो वेळ आहे, संडेला मी काय करेल बघा, संडेला सायन्स करेल. ओके, मग सायन्सला किती वेळ देईल मी, तर इथं 4 तास न देता सकाळच्या सेशन मध्ये 2 ते 2.5 तास आणि दुपारच्या सेशन मध्ये 2 ते 2.5 तास द्यायचे. आणि इथं सुट्टी घ्यायची. बघा 5 तास एक अभ्यास करायचा. कुठं रे जे काय कुणाला जे काय रूमवर राहतात त्यांना कपडे धुवायचे असते बरोबर आहे, प्रत्येक वेगवेगळी कामं असतात संडे दिवशी, पण संडे तेवढा ऑफ ठेवायचं. इथं तुम्ही सोमवारी हे, मंगळवारी हे, बुधवारी हे, गुरुवारी हे असं शेड्यूल फॉलो करू शकता. किंवा सोमवार ते बुधवार हे तुम्ही हे शेड्यूल फॉलो करू शकता आणि गुरुवार ते शनिवार हे शेड्यूल फॉलो करू शकता. ओके, हे तुमच्या मनावर आहे. आणि मॅथ रिझनिंग जे आहे 2 तास, आज मॅथ रिझनिंग केलात, सोमवार ते बुधवार जर मॅथ रिझनिंग केलात, तर गुरुवार ते शनिवार करंट करायचं 2 तास. इथं 2 तासात जागी ज्याला समजा 11 तास बसायचे आणि 3 तास बी करू शकते. ओके, पण इथं मात्र कमी यायला नकोय. इथं 4 तास इकॉनॉमिक्स मी कंबाईन म्हणून वाचत असेल तर माझं कंबाईन बुक एका महिन्यात कव्हर होते. मी तुम्हाला हे जास्त दिवसात देत नाही. हे जास्तीत जास्त बघा तुम्ही किती आज किती तारीख हो सर, 6 मे. 6 मे तर जास्तीत जास्त 6 जून पर्यंत, 6 जून 2024 पर्यंत. ओके, तर 6 जूनला मी पुन्हा येतो. 6 जून पर्यंत तुमचं कंबाईन बुक एकदम परफेक्ट झालं पाहिजे. बघा हे जे कंबाईन बुक आहे याच्यामध्ये काय दिलं नाही असं नाही, सगळं दिलेलं आहे. अगदी करे आता 24-25 जे काय अर्थसंकल्प असेल, आर्थिक पाणी असेल, सगळं काही आहे. याच्या बाहेर खरं बघा प्लीज, मी तुम्हाला माझं पुस्तक आहे म्हणून सांगत नाही. तुम्ही जर त्याच्यावर मॅक्सिमम रिव्हिजन केलात तर त्याचा फायदा निश्चित होतो. आणि मग नोट्स केले पाहिजे का, या विषयांसाठी नोट्स वाचलं पाहिजे का, तर मी तर म्हणेल की जर नोट्स वाचायचं असेल, बघा जे 2 तुम्हाला नोट्स कोणती रे, जर जी काय आपली काय नोट्स आहेत नोट्स, तर नोट्स वाचायचं असेल तर दोन्ही पॅरलल लेवलला रीड नका करू. ओके, सध्या तरी, त्याच्यानंतर 6 जून नंतर करा, पण एक पहिलं करा, एक पहिलं पुन्हा 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 रिव्हिजन करून ते एकदम काय परफेक्ट बनवा. आपण काय करतो, हे थोडं वाचतो, हे थोडं वाचतो, हे थोडं वाच, हे थोडं वाच, कोणतंच परफेक्ट होत नाही. म्हणून म्हणतोय कंबाईन बुक एवढ्या वेळेस रीड करा, मॅक्सिमम रिव्हिजन करा. मग त्यानंतर ते परफेक्ट झालं ना, मग त्याच्यामधला नोट्स मधला डेटा कुठल्याही पुस्तकात बघा, नोट्स मधला डेटा काय कुठेही असो, कंबाईनचं जे काय मटेरियल आहे 60 ते 70% सेम असते, 70% सेम असते. मग काय रे 30% वाचायचं असते. 30% तुम्ही 6 जून नंतर वाचू शकता. मी म्हणत नाही फक्त आपल्या परीक्षेपर्यंत कंबाईन बुकवर डिपेंड राहायचंय, आपण नंतर बाकीचं बघूया ना, नंतर बाकीचं कशातून काय वाचायचं मी सांगतो तुम्हाला. पण 6 जून पर्यंत केवळ लक्षात ठेवा, अरे कंबाईन बुक आणि 21,000 आणि मॅथ रिझनिंग साठी एक बुक कुठलंही प्रिव्हियस इयरचं PYQचं वगैरे, आणि अरे सायन्स साठी 7वी ते 10वी स्टेट बोर्ड त्यामध्ये जास्त भर, अरे बायोमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, त्यानंतर काय रे बाबा पोषणमान आणि आरोग्यशास्त्र याच्यावर जास्त भर द्या. वाटलंच तर हे 4 टॉपिक तुम्ही जास्त काय रे, जे काय बायोचे 4 टॉपिक आहेत, जे काय आपले भस्के सर आहेत, सचिन भस्के सर, त्यांच्यावरून तुम्ही वाचू शकता. ते छान दिलेले त्यांनी, ते तिथून वाचू शकता. ओके, किंवा मग काय आपला फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्स मध्ये काय रे ध्वनी असेल, जे काय साऊंड, इलेक्ट्रिसिटी किंवा लाईट असेल, हे टॉपिक वर जास्त भर द्या. बघा ना तुम्ही प्रिव्हियस इयरची क्वेश्चन. ओके, आणि त्याच्यानंतर कुठलं रे जे काय केमिस्ट्रीमध्ये आहे पिरियोडिक टेबल व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर काय रे ऍसिड बेस असेल किंवा केमिकल रिएक्शन असेल किंवा मग काय रे कार्बन हा टॉपिक असेल, थोडं व्यवस्थित करा. ओके, तर पॉलिटीमध्येही तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत, इकॉनॉमिक्सचे टॉपिक सांगितले आहेत. इकॉनॉमिक्स मध्ये बघा या टॉपिकवर जास्त भर द्या. सार्वजनिक वित्त असेल किंवा कर संरचना असेल. त्यानंतर काय रे बाबा तिसरा टॉपिक कोणता, शासकीय योजना असतील. शासकीय योजना बघा मागच्या वेळेस 5 प्रश्न शासकीय योजनावरच होते. ओके, आणि कृषी रिलेटेड थोडेफार काही विचारू शकतात, 1-2 प्रश्न. त्यानंतर दारिद्र्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच.
त्यानंतर काय इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे एसडीआर रिपोर्ट रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. ओके, आणि राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न यावर एखादा येऊ शकतो. ओके, बाकी पण विचारतात पण याच्यावर जास्त असतात. आणि एक वाटलंच तर थोडं याच्यासोबत बँकिंग एक करू शकतं. 1 2 3 4 5 6 7 8 या 8 टॉपिक वर जास्त भर द्या. कशामध्ये? इको मध्ये. जॉग्राफी मध्ये तर सांगितलेलंच आहे तुम्हाला. ओके, आणि बघा पॉलिटीला पण तुम्हाला टॉपिक सगळे सांगितले, पण इकॉनॉमिक्सचा बऱ्याच जणांना प्रश्न येतो, खूप अवघड वाटतंय म्हणून त्यामुळे सांगतोय. आणि जमलं जर मला शक्य असेल तर मी आणि जमलं तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल या स्वरूपामध्ये मी युट्यूबच्या माध्यमातून आपण जे 21,000 प्रश्नसंच आहे आपला हा, तर होईल तेवढं जे काय आहे तर याची जी क्वेश्चन्स आहेत याचं लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडनं घेण्याचा प्रयत्न करूया 21,000च्या माध्यमातून. ओके, पण प्रश्न सोडून घेऊया युट्यूबवरनं. आणि सोबत जी इंग्लिश व्होकॅब्युलरी म्हणतायत तर आपण काय सर पण आपले इंग्लिश जे काय व्होकॅब्युलरी आहे ते विद्यार्थ्याची सोडून घेतील लाईव्हच्या सेशनच्या माध्यमातून. म्हणजे किमान सगळं जरी आपला सोडून घेणं होत नसेल तरी काही टॉपिक जे आहेत की जी महत्वाची टॉपिक आहेत त्यावरली काही क्वेश्चन की जी आता रिसेंट आलेली आहे एवढी क्वेश्चन जरी आम्ही केलो कव्हर तर प्रश्न कसे सोडवावे, प्रश्न कसे येतात, त्यावर आपलं लॉजिक कसं लावावं हे कळेल, म्हणून ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर तुमच्या नोट्स कधी येणार आहे. नवीन नोट्स आपण दरवर्षी 2023-24च्या नोट्स आणतो बरोबर. तर मागच्या वर्षी 2023 आणि 24च्या नोट्स आलेल्या आहेत. तर आता सर 2024 आणि 25च्या नोट्स ज्या आहेत 25च्या नोट्स कधी येतील असा प्रश्न आहे. ओके, तर ह्या ज्या नोट्स आहेत लवकरच बघा जे काय आता लगेच बायो येऊन जाईल, त्यानंतर मग फिजिक्स आणि केमिस्ट्री येईल. ओके, फिजिक्स केमिस्ट्री येईल आणि त्यानंतर मग उर्वरित जे आहेत तर उर्वरित सगळे येतील. ओके, उर्वरित जे काय जे येण्यासारखे आहेत ते सगळे येतील. फिजिक्स केमिस्ट्री असेल, बायो असेल, हे मात्र आता रिसेंट तुम्हाला 8 ते 12 मेच्या दरम्यान हे येतील. ओके, ज्या बायो जे आहे तर 10 मेच्या आसपास येईल, 12 ते 13 मेच्या आसपास फिजिक्स केमिस्ट्री आपल्याला सगळ्यांपर्यंत नोट्स येतील मे 2024. ओके, आणि उर्वरित नोट्स बाकी लवकरच आणण्याचा प्रयत्न आपण करूया. तर नोट्सवर जी प्रश्न विचारतात विद्यार्थी त्यामुळे सांगतोय की लवकर आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेल. काही तांत्रिक अडचणी आहेत, काही नोट्ससाठी तुम्हाला माहिती आहे, काही जे काय जी गोष्टी न्यायालयीन प्रविष्ट आहेत त्याचे जे काय निर्णय लागल्यानंतर असेल, पण काय उर्वरित ज्या नोट्स आहेत ते लवकरच मार्केटमध्ये सर्वत्र येतील याची शाश्वत तुम्हाला देतो. आणि बघा जे काय अभ्यास मात्र जे असू द्या त्या नोट्स बद्दल बघा, तर ही जे काय अभ्यास करायचा आहे तर यावर जास्तीत जास्त भर द्या. मी तुम्हाला सांगितलं टाइम टेबल पण दिलाय, यानुसार थोडस अभ्यास करा. तर मग सर तुम्ही याच्यामध्ये इंग्रजीचा वेळच दिला नाही सर, प्रश्न पण निर्माण होतो की बाबा इंग्रजी तर करा म्हणताय आणि इंग्रजीला वेळ दिला नाही. तर मित्रांनो, तर जिथं तुम्ही 4 तास करताय, ज्याला इंग्रजी करताय जे विद्यार्थी 3 तास द्यायचे. ओके, आणि तिथं 2 तास तसंच ठेवा आणि या 2 तासाचं मग तिकडं हे करा. आणि जर ज्या विद्यार्थ्यांनी 10च्या जागी 12 तास अभ्यास करतायत तर 4 तास कंटिन्यू करा. काय अरे माणूस मरत नाही अभ्यास करताना. ओके, 4 4 2 आणि 2 असं तुम्ही नियोजन करा. आणि हे 2 तास बी तुम्ही दिलात इंग्लिश व्होकॅब्युलरीसाठी स्वतः करत बसण्यापेक्षा समजा तुम्ही जर सरांच्या माध्यमातून केला तर ते अजून तुम्हाला जास्त लक्षात राहील. ओके, कारण का होईल की तुम्हाला वेगळं एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही. त्यांनी स्वतः आता तेच एकच एफर्ट घेऊन सगळं तुम्हाला ते कार्य हे करून देतील, कसं लक्षात ठेवावं, काय केलं पाहिजे दिवसभर, त्यावरच ते जास्तीत जास्त वेळ देऊन तुमच्यापर्यंत ते सोपं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील. ओके, म्हणून ते तुम्ही बघू शकता त्यांचं काय कधी प्लॅन आहे ते तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे लोकसेवा अकॅडमी पब्लिकेशनचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सगळे अपडेट कळत असतात. सगळ्यांनी ते जे काय आहे ते जॉईन केला तुम्हाला कळेल तिथं. ओके, तर या माध्यमातून आपला या कार्यपरीक्षेला सामोरं जायचं आहे. आणि ज्यालाही काही अडचणी आहेत, मी यापूर्वी बोललोय, तर जे काही अडचणी असतील तर पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी सांगितलं तुम्हाला, तर हे माझं कार्य इथं व्हॉट्सअप करू नका, टेलिग्रामवर मेसेज करा. ओके, याचा टेलिग्रामचा जो काय QR कोड आहे तर ते याच्यावर टाकून द्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर लोकसेवा अकॅडमी आणि पब्लिकेशनच्या. ज्याला काही विचारायचं असेल तरी ते बिनधास्त माझ्याशी संपर्क करू शकता. कारण आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. तर माझं वय वाढलंय, तर मला लग्नासाठी विचारतायत, तर माझं कसं होईल असतंय. मित्रांनो, हे सगळ्या फेजमधून मी पण गेलेले आहे. प्रत्येक जण आपण ह्या फेज येतात आणि त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी, निश्चिंत प्रत्येकाच्या भावना जाणून घेण्यासाठी मी आहे. म्हणून अजिबात घाबरू नका.
तर या कोणतीही अडचण असो, ती मग ते तुमची सामाजिक अडचण असो, काही अडचण असो, तर सर मला लगेच रिप्लाय दिला नाही सर, मी पहिलं केलं होतं, असं केलं होतं, पण तुम्ही टाकून ठेवा. बघा लगेच रिप्लाय येतो असं नाही. मला पण एवढ्या सगळ्यांनी मेसेज टाकल्यानंतर थोडाफार वेळ लागतो ना रे. तर मला जर शक्य नसेल तर मी ते टाईप करून टाकण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला व्हॉइस मेसेज पण टाकू शकतो. ते मला सोपं जातंय. ओके. तर आणि मी टाकलं हे पण कळलं तुम्हाला. बाकी कोणाच तरी आता देऊन मेसेज केला असं वाटणार नाही. म्हणून ही फायदा होईल. आणि या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता. मग हे तुमचं QR कोड तिथं टाकून द्या सर, की जेणेकरून पोरांना प्रत्येकाला कुणीही जॉईन करून माझ्याशी, म्हणजे हे पर्सनल नंबर आहे. QR कोड म्हणजे कधी एखादं ते काय चॅनल वगैरे नाही, माझा पर्सनल नंबर आहे. माझ्याशी डिरेक्टली तुम्हाला संपर्क करता येईल. ओके. ज्याला खरंच अत्यंत अडचण आहे, बोलावंच लागते, त्यांनी फोन लावा. ओके. फोन लावून सर मला तर असं आहे, मला असं करायचंय सर, मला असं इच्छा आहे आणि मला यावर्षी असं करायचं, काय असेल मनामध्ये. आणि कुठलाही प्रश्न, मी म्हणत नाही की बॅचचाच विद्यार्थी असला पाहिजे, महाराष्ट्रामधला कुठलाही विद्यार्थी जर ज्याला काही अडचण असेल म्हणजे अभ्यासाची, की बाबा सर हे प्रश्न समजले, बिंदास टाका, त्याला मी रिप्लाय देतो. ओके. धन्यवाद.